श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर या ठिकाणून निघालेल्या श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची पालखीचा आता 20वा जो आहे तो नाशिक जवळच्या पेगलवाडी या ठिकाणी होणार आहे। आपण माझ्या पाठीमागे पाहू शकतो की वारकरी जे ते या ठिकाणी हळूहळू आता या ठिकाणी येताना आपल्याला दिसून येत आहेत। खरं तर संपूर्ण महाराष्ट्रभरातनं वारकरी समुदाय जो आहे तो त्र्यंबकेश्वर मध्ये आज दाखल झाला होता आणि त्याचबरोबर वारकरी संप्रदाय या पालखीसोबत मोठ्या संख्येने जे ते याच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आपण या ठिकाणी पाहू शकतो। विसावा घेतल्यानंतर आपल्याकडे असलेली सिदोरी या ठिकाणी वारकरी जे ते घेताना दिसून येत आहेत। खरं तर कुठून आलात माऊली? इगतपुरी गिरणारा। बर, किती दिवसाचा प्रवास आहे आता? एक महिन्याचा। एक महिन्याचा हो। बर, आता या ठिकाणी तुमचा मुक्काम आहे का? हो, इधर मुक्काम। बर, आता मुक्काम झाल्यानंतर रात्री काय भजन कीर्तन कशा पद्धतीने इथलं नियोजन असेल? तर इथे जे कीर्तन भजन ऐकल्यावर मग झोपून पहाटे उठून जायचं पहाटे 4 वाजता। माऊली, किती वर्षापासून तुम्ही वारी करताय? माझी पहिल्यांदाच आहे। हे 3-4 वर्षापासून चालतं। बर, मी पहिल्याच वेळेला आलोय। आजचा मुक्काम इथला आहे. मुक्काम इथं आता कीर्तन होईल, भजन होईल, त्याच्यानंतर पहाटे काकडा आरती आणि नंतर परत भजन बोलत बोलत पुढच्या प्रवासाला सुरुवात होईल। आजचा जो मुक्काम आहे तो त्र्यंबकेश्वर जवळील असलेल्या पेगलवाडी या ठिकाणी निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचा मुक्काम जो आहे तो या ठिकाणी होणार आहे। खरं तर या मुक्कामादरम्यान रात्रीच्या वेळेस या ठिकाणी भजन कीर्तन असे अनेक कार्यक्रम जे ते वारकरी संप्रदाय असेल किंवा भाविक असतील या ठिकाणी या संपूर्ण सोहळ्याचा आनंद जे ते घेत असतात। संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचं ज्या ठिकाणी आगमन होतं त्याचबरोबर ज्या ठिकाणी विसावा घेतला जातो, ज्या ठिकाणी मुक्काम असतं त्या ठिकाणी वारकऱ्यांच्या आरोग्य तपासणी केल्या जातात। मी आता माऊलींचा ज्या ठिकाणी मुक्काम आहे त्या ठिकाणी त्या कॅम्प मध्ये आहे। आपण पाहू शकतो कशा पद्धतीने या ठिकाणी मेडिकल स्टुडंट जे त्यांच्या मार्फत वारकऱ्यांची या ठिकाणी सेवा केली जाते, त्यांचं मेडिकल चेकअप केलं जातं जेणेकरून कुठल्याही प्रकारचा त्रास जो आहे तो वारकऱ्यांना या ठिकाणी होऊ नये। खरं तर नाशिक ते पंढरपूर असा हा प्रवास जो आहे तो या ठिकाणी पालखीचा असतो। या दरम्यान वारकऱ्यांना चालताना पायाला कुठं इजा होऊ नये किंवा काही त्रास असेल तर त्यांचं चेकअप जे ते या ठिकाणी केलं जातं। आपण पाहू शकतो कशा पद्धतीने या ठिकाणी डॉक्टरांच्या मार्फत या कॅम्पमध्ये वारकऱ्यांची सेवा केली जाते, वारकऱ्यांच्या तपासण्या केल्या जात आहेत। एक प्रकारे ही ईश्वर सेवा म्हटली जाते। खरं तर प्रवास खूप मोठा असतो, रस्त्यात पाऊस असतो, त्याचबरोबर काही ठिकाणी रस्ते खराब देखील असतात, त्यामुळे वारकऱ्यांच्या पायांना जे ते या ठिकाणी इजा होत असते। याच अनुषंगाने अनेक ठिकाणी मेडिकल कॅम्प जे ते या ठिकाणी लावले जातात। खरं तर आपल्यासोबत डॉक्टर आहेत, या ठिकाणी वारकऱ्यांचं जे चेकअप केलं जात आहे। डॉक्टर, काय सांगाल? खरं तर वारकऱ्यांची आपण सेवा करतो एक प्रकारे, या ठिकाणी माऊलींची जी पालखी या ठिकाणी मुक्कामी आहे आणि आपला मेडिकल कॅम्प देखील या ठिकाणी आहे, काय नेमकी भावना आहे तुमची? सर, भावना तर अशा आहेत की पहिले तर आम्हाला चांगले असं एक चांगलं काम करण्यासाठी भेटलं, एक सत्कर्म करण्यासाठी भेटलेलं आहे आणि त्यावर आम्ही असं सांगेल की जे पण आता सगळे आमच्या आजी आजोबांच्या वयांचे आहेत, ठीक आहे, ते आमचं एक सद्भाग्यच आहे की त्यांना आम्ही अशी त्यामध्ये ईश्वरचरणी आमची एक हे नॉर्मली सांगू शकतात की एक आमची सेवाच आहे, ठीक आहे। तर तेवढंच आणि बाकी तर आहे, जास्त करून सगळ्यांच्या आमच्याकडे बॅक पेन आणि त्याचेच पेशंट येतात। वारकऱ्यांच्या नेमक्या काय भावना असतात, काय नेमकं त्यांना इजा झालेली असते आणि नेमकं कुठल्या प्रकारे काय नेमक्या तपासण्या केल्या जातात? जेवढे पण वारकरी आपल्याकडे येतात जास्त करून त्यांचं जसं आता सपोज त्यांनी बॅग आणि ते कॅरी केले असो, त्यांचं नेक पेन आहे, मानेचं दुखणं असो, कमरेचं दुखणं असो किंवा काही काहींना असं चालून त्यांचे जे झीज झालेले आहे गुडघ्यांचे तेच जास्त करून आपल्याकडे आहे। सांधेवादाचे आपल्याकडे जास्त करून तेच लोक आहेत आणि बाकी तेच आम्ही आता एक सेवा देण्याचं काम करतोय। बाकी काही नाही। बघितलं असेल की वारकऱ्यांची या ठिकाणी ज्या पद्धतीने ट्रीटमेंट केली जाते तीच जी सेवा आहे ती या ठिकाणी डॉक्टरांची भावना जी ती या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। वारकऱ्यांची सेवा म्हणजे ईश्वर सेवा अशी देखील भावना जी या डॉक्टरांमध्ये खरं तर अनेक किलोमीटरचा हा प्रवास आहे।
त्यामुळे या प्रवासाच्या दरम्यान वारकऱ्यांना ज्या पद्धतीने या ठिकाणी इजा होऊ नये यासाठी वारकऱ्यांची काळजी जी ती अशा कॅम्पच्या माध्यमातून घेतली जाते. कॅमेरा पर्सन तुषार पाटील सह कुशाल पाटील, नाशिक.